विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान. निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला चांदवड वनपरिक्षेत्र, येवला वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी तसेच आधुनिक बचाव पथक निफाड व AREAS फाउंडेशन व स्थानिक रहिवासी यांच्या संयुक्तेने सुरक्षितरित्या बाहेर काढून जीवदान दिले. त्याबाबत सविस्तर माहिती अशी की शिरसगाव तालुका निफाड येथील संदीप भाऊराव सोनवणे यांचा गट नंबर 349 मधील शेतातील विहीर आहे. यावेळी एका बिबट्या अंदाजे 4 वर्ष वयाचा आज रविवार दिनांक 25 रोजी सकाळी भक्ष्य मिळवण्यासाठी फिरत असताना विहिरीत अचानक पडला असल्यानं स्थानिक शेतकऱ्यांनी पाहिलं. त्यांनी लागलीच वन विभाग यांच्याशी संपर्क साधला. यावेळी घटनास्थळी चांदवड येथील सहाय्यक वन संरक्षक शिवाजी सहाने, येवला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे, चांदवड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी SV वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर भैरव येथील वनपाल अजय शिंदे, वनरक्षक VR टेकनर, वनरक्षक सुनील खंदारे, वनसेवक भरत बाग, वनसेवक वसंत देवरे, वाहन चालक अशोक शिंदे, आधुनिक बचाव पथकाचे विजय माळी, सागर तुसिंग, ज्ञानेश्वर निहारे, गोकुळ माळी, ARES फाउंडेशनचे वनजीव अभ्यासक सुशांत रणशूर, सर्परक्षक देविदास सताळे, राजेश शेजवळ, कसबे सुकेने येथील सामाजिक कार्यकर्ते शरद जाधव यांनी त्वरित दखल घेऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीनं क्रेनच्या सहाय्यानं पिंजरा विहिरीत सोडला. त्यावेळी बिबट्यानं विहिरीतील लोखंडी अँगलचा आधार घेतला होता. त्यामुळे तो सुरक्षित असल्यानं पिंजरा बिबट्याच्या तोंडात समोर नेला असता बिबट्याने स्वतःहून पिंजऱ्यात प्रवेश केला. लागलीच पिंजऱ्याचा दरवाजा बंद करून बिबट्याला सुरक्षितरित्या विहिरीच्या बाहेर काढण्यात यश आलंय. त्यावेळी बिबट्याला लवकरच त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं जाणार असल्याची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांनी दिली. या प्रसंगी पिंपळगाव येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी योग्य ते नियोजन करून पक्ष्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवलं. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, नाशिक.